लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. ग्रामपंचायत तांदूळवाडी येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन. बचत गटांच्या महिला, आजी, माजी, सरपंच, सदस्य, जिल्हा परिषद, प्रशाळेचे शिक्षक, ग्रामविकास अधिकारी शिवराज एम गायके यांचा सहभाग. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने आज दिनांक 13 जून 2026 रोजी ग्रामपंचायत तांदूळवाडी येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी व सर्व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ करून गावातील मुख्य रस्त्यावरील प्लास्टिक कचरा संकलित करून यापुढे प्लास्टिक टाकण्यावर दंड आकारण्यात येणार आहे. स्वच्छता मोहिमेत गावातील सर्व बचत गटांच्या महिला, माजी, आजी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक वृंद, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत अधिकारी SM गायके यांनी सहभाग नोंदवून स्वच्छता मोहीम यशस्वी केली व यापुढे बचत गटामार्फत दर दिवशी ओला व सुका कचरा संकलित करून वेगळा करण्यात येणार आहे. स्वच्छता मोहीम म्हणजे आपल्या आसपासचा परिसर, गाव किंवा शहर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी राबवले जाणारे एक संघटित अभियान म्हणून ओळखले जाते. उद्दिष्ट: देशातील रस्ते, गाव, खेडे, शहरे स्वच्छ करणे, उघड्यावर शौचमुक्त भारत निर्माण करणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. स्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव रोखता येतो आणि मलेरिया, डेंग्यू सारख्या आजारांवर धोका टळतो. स्वच्छ आणि सुंदर वातावरणामुळे कामाची उत्पादकता वाढते आणि मानसिक आरोग्यही उत्तम राहते. कचरा नेहमी कचराकुंडीत टाकावा, इकडे तिकडे फेकू नये. आपल्या घरासोबतच सार्वजनिक ठिकाणे, शाळा, कार्यालये आणि रस्ते स्वच्छ ठेवण्यास हातभार लावावा, अशा विविध प्रकारच्या सूचना देऊन ग्रामविकास अधिकारी शिवराज गायके यांनी तांदूळवाडी, सोनवाडीच्या सर्व उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. पेटून नाही द्यायचे पन्ने पेटायचे नाही. पन्ने जे आहेत का आपण ज्या कुंड्या केलेल्या आहेत आपल्या, त्या कुंड्यामध्ये तुम्ही पन्ने आणून टाकायचे, आपण त्या पन्न्यानंतर विकून टाकू. पन्ने ठीक आहे, त्याला उपसून घेता सगळं त्याच्यात कचरा दुसरं आणून टाकायचं. पन्ने जे आहे ना, पन्ने जाळायचे नाही. पन्न्याने काय उपयोग होतो? त्याचं पोल्युशन होऊन जाईल ना. लोकांचे सगळे खरकट त्याच्यात सगळे कांदे आता वर्गवारी कशी करायची आपल्याला? पन्न्या ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायचा. सुका कचरा म्हणजे काय? त्या प्लास्टिक वगैरे जे ते प्लास्टिक जे आहे का, प्लास्टिक वेगळं करायचं. ओला कचरा जे आपण नंतर बघू त्याचा. प्लास्टिक आपल्या गावात दिसायलाच नसतो. तुमच्या मागे कोणत्याही माणसाने तुम्हाला त्रास दिला तर त्याचं तक्रार द्या आमच्याकडे लेखी स्वरूपात. त्याची आपण पोलीस स्टेशनला. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.